Hello all. Once again this video is from Pasaidan Orphanage Alandi, wherein we had taken an example of how much expenditure will be required to prepare a circus tent. Diameter of the tent is given and rate of cloth is given. So we had to find out the total surface area of the cylindrical shaped tent. One boy named Prem came forward and we discussed how to solve the problem. Hope you enjoy the video. सर्कसचा तंबू आहे, त्याचे व्यास म्हणजे डायमीटर तुम्हाला दिले, किती दिले? 56 मीटर. आता व्यास म्हणजे डायमीटर फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट्स. सो रेडियस विल बी 28 मीटर्स. रेडियसचा अर्थ त्रिज्या. तर 56 च्या अर्धी म्हणजे 28 मीटर त्रिज्या झाली आणि उंची 20 मीटर झाली. आता प्रश्न असा विचारलाय की कापडाची किंमत ₹30 पर मीटर स्क्वेअर, 30 रुपये पर मीटर स्क्वेअर कापडाची किंमत आहे सर्कसच्या तंबूची. टोटल खर्च किती येणार आहे टेंट तयार करायला? ओके, हा प्रश्न आहे तुम्हाला. ओके, एक्सप्लेन केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितले पण आहे. तर कोण पुढे येऊन सांगणार आहे आपण काय केले ते? प्रेम सांगतोय आपल्याला काय काय केले ते कॅमेराकडे. ओके, आता मी तुला विचारतोय की काय सुरुवातीला काय करणार? आपल्याला टोटल किंमत काढायची, तर इथे काय करणार सांग. या वृत्तचित्तीचे पूर्ण व्यास 56 बरोबर 56 मीटर आहे व त्याची त्रिज्या 28 मीटर आहे आणि त्याची उंची 20 मीटर आहे. तर तंबूची उंची 20 मीटर आहे. आपल्याला वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ वरच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ याची बेरीज करायची आहे. इथे आकृतीत दाखव. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? वक्र पृष्ठफळाची आपल्याला पण वक्र पृष्ठफळ कुठे दिसतंय आकृतीत? हे पूर्ण करेक्ट. आता इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटना दिस इज कॉल्ड एज द कर्व्ड सरफेस एरिया. 10th स्टँडर्ड स्टुडंट्स हॅव लर्न दिस. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ इन मराठी. आता we have taken this curved surface area and area of the top circle. Okay, म्हणजे वरचं वर्तुळ म्हणजे सर्कल. ओके, मोस्ट ऑफ यू डोंट नो these terms. तर हे दोन्ही आपण ऍड केले, बेरीज केली. त्यामुळे पुढे काय मिळालं? दोघांची बेरीज केल्यामुळे तुला हे कॅल्क्युलेट केले. पायची किंमत 22/7. हे सर्व व्हॅल्यूज टाकल्यात आपण. 2πRh प्लस πr² मध्ये व्हॅल्यूज टाकल्यात. कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ द टॉप सर्कल काय मिळालं तुला? केल्यानंतर आपल्याला 5984 मीटर वर्ग मिळाला. मग काय आपण ओके 5984 5984 मीटर स्क्वेअर इज द एरिया ऑफ द क्लॉथ रिक्वायर्ड. टेंट क्लॉथ रिक्वायर्ड म्हणजे काय म्हणालो मी? 5984 मीटर वर्ग हे टोटल कापड लागणार आहे. इतकं लागणार आहे मीटर वर्ग मध्ये, इतकं लागणार आहे. आता हे काय दिले आपल्याला? आपल्या तंबूला एका कापडाची किंमत दिलेली. म्हणजे आपणास 5984 मीटर गुणिले 30 करायचं आहे. ओके, म्हणजे टोटल खर्च किती लागणार आहे कापडाला? ओके, आता इथे मुलांना मी सांगतो इंग्लिश मीडियम इन्सुलेशन चॅप्टर मध्ये you have learned how to find out certain areas. Okay, so now we have just taken this problem where we got the total surface area for the tent cloth, and this is the cost 30 rupees per meter square. So total cost will be 5984 into 30. Okay, that is 1,79,520. इतका खर्च येणार आहे. आता आजच्या एपिसोड पासून मी तुमच्याशी इंग्लिश मध्ये पण टर्म सांगणार आहे, कारण की आता 10वी झाल्यानंतर पुढल्या वर्षी 11वी मध्ये काही मराठी नाही आहे. सो यू शुड गेट यूज टू दिस टर्म्स ऑल्सो. तुम्ही पण हळूहळू शिका. ऑलरेडी आहेत काही टर्म्स इंग्लिश मध्ये, पण या स्पेशल काही टर्म्स. क्लिअर? ओके, थँक्यू.